ऐन उन्हाळ्यात शनिवारी अर्ध्या ठाण्यात पाणी येणार नाहीये। माजीवाडा जंक्शन येथे मुख्य जलवाहिनीमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असून गळती तातडीने बंद करणं आवश्यक आहे। या कामासाठी शनिवार सकाळी 9 ते रविवारी सकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 25 तास ठाणे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येईल। पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे। ऐन उन्हाळ्यात पुणेकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने 15% पाणी कपात करावी असे आदेश जलसंपदा विभागाने दिले। धरणांमध्ये सद्यस्थितीत असलेला पाणीसाठा आणि हवामान खात्याने व्यक्त केलेला कमी पावसाचा अंदाज यामुळे पाणी कपातीच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे। पाणी कपात न केल्यास भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईला आपण जबाबदार असाल असा इशारा जलसंपदा विभागाने दोन्ही पालिकांना दिलाय। त्यामुळे 31 जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याचं काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना जलसंपदा विभागामार्फत देण्यात आल्या आहेत। मुंबईत नाले सफाई प्रमाणेच मिठी नदी स्वच्छतेच्या कामावरही यंदा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करण्यात येणार आहे। मुंबई महापालिका प्रशासनाने नाले सफाई बरोबरच नदीतील गाळ काढण्याच्या कामावर AI तंत्रज्ञानाचा वापर करून बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे। AI प्रणालीच्या मदतीने मिठी नदीतून किती गाळ काढण्यात आला, कोणत्या भागात काम अपूर्ण राहिले आणि कोणते कंत्राटदार अपेक्षेप्रमाणे काम करत नाहीत याची अचूक माहिती प्रशासनाला मिळते आणि त्यामुळे कामात पारदर्शकता वाढत असून निष्काळजी कंत्राटदारांवर कारवाई करणं सोपं झालंय। मिठी नदीतून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्यात येतो, पण याआधी अनेकदा प्रत्यक्ष काम आणि दाखवलेल्या कामामध्ये तफावत असल्याच्या तक्रारी येत होत्या। त्यावर उपाय म्हणून आता AI तंत्रज्ञान, ड्रोन सर्व्हे आणि कॅमेरा मॉनिटरिंगचा वापर करण्यात येतोय। आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने पाणी साचण्याच्या समस्येवर लक्ष केंद्रित केल्याचा दावा करण्यात येतोय। शहरातील चोक पॉइंट्स म्हणजे जिथे पाणी साचण्याची समस्या वारंवार निर्माण होते अशी ठिकाणं हेरून त्यांची साफसफाई करण्याचं काम सुरू करण्यात आले। साकीनका मेट्रो स्थानकाचा परिसर हा पावसाचं पाणी साचण्याचा मोठा चोक पॉइंट मानला जातो। मुसळधार पावसात साकीनका किंवा तत्सम भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवरही मोठा परिणाम होतो। त्यामुळे तिथे नाली सफाई, ड्रेनेज लाईन साफ करणं आणि पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे। मुंबईत मुसळधार पावसात हमखास पाणी साचणाऱ्या सायन किंग सर्कल आणि अंधेरी सबवे परिसरातही यंदा कमी पाणी साचावं यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष नियोजन केल्याचा दावा करण्यात येतोय। या भागांची भौगोलिक रचना गुंतागुंतीची असल्यानं पावसाच्या पाण्याचा त्वरित निचरा होत नाही आणि त्यामुळे दरवर्षी या ठिकाणी वाहतूक खोळंबात आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। ही समस्या लक्षात घेऊन मुंबई महापालिका प्रशासनाने अधिकाधिक यांत्रिक साधनांचा वापर करण्याचा निर्णय घेतलाय। विशेषतः उच्च क्षमतेचे पंप, डिवॉटरिंग मशीन्स आणि जलनिसारणासाठी अत्याधुनिक उपकरणं तैनात करण्यात येणार आहेत। पाणी साचल्यानंतर त्याचा शक्य तितक्या लवकर निचरा करण्यासाठी पथकांची नियुक्ती केली जाईल। मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेतील ओशिवरा परिसरात सिटी इंटरनॅशनल शाळेविरोधात पालकांनी जोरदार आंदोलन केलंय। शाळा अचानक बंद होत असल्यानं विद्यार्थ्यांचं लिव्हिंग सर्टिफिकेट आणि निकाल पोस्टाने पाठवल्यामुळे पालक आक्रमक झाले होते आणि यामुळे नव्या शाळेत प्रवेशासाठी अडचणी निर्माण होत होत्या। अखेर मनसे आणि पोलिसांच्या मध्यस्थीनंतर शाळेनं कागदपत्र थेट पालकांच्या हातात देण्याचं आश्वासन दिलंय आणि त्यानंतर पालकांनी मनसे आणि पोलिसांचे आभार मानले। कोल्हापुरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात कंत्राटदारांनी ठिय्या आंदोलन केले। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कंत्राटदारांची शासकीय कामांची सुमारे 900 कोटींची बिलं थकीत आहेत। मात्र शासनाकडून नवीन कामांची टेंडर प्रक्रिया राबवली जाते आणि त्यामुळे या विरोधात कोल्हापुरात कंत्राटदार चांगलेच आक्रमक झाले। हे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कॉन्ट्रॅक्टर आपल्या प्रलंबित देयकासाठी आले आहेत। हे सर्व शासकीय अधिकारी स्वतःच्या सवडीप्रमाणे चालढकल करत आहेत, कारण कॉन्ट्रॅक्टर यांना ठामपणे विचारू शकत नाही, कारण रोज इथंच काम करायचं, त्यामुळे रिलेशन खराब होणे, पाऊल होणे म्हणून आपण कोणी विचारत नाही। वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या रोज घोषणा वाढल्यात। या आपलं मेळावा होणार आहे कुंभमेळा, त्याला 25,000 कोटी 30,000 कोटी, लोक मरलात त्यांना द्यायला पैसे नाही शासनाकडे आणि घोषणा जाहीर करून म्हणजे एक प्रकारचं आपण भूलथापा लावायचं, कोण विचारायला जात नाही, कोण काय करत नाही। म्हणजे खिशात रुपया आणि कामं काढायचे लाख रुपयाची असं हे प्रकार केलेला आहे आणि ह्या याच्यामध्ये आमची घोर फसवणूक आर्थिक घोर फसवणूक ह्या शासनानं आणि प्रशासनानं केलेली आहे। अमरावतीत गझल परंपरेला नवं बळ देण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे। कविवर्य सुरेश भट यांच्या स्मरणार्थ स्मारक आणि गझलेसाठी गुरुकुल उभारण्याचा निर्णय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलाय। गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त झालेल्या नागरी सत्कार सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली आहे। यावेळी भीमराव पांचाळे यांना मानपत्र देऊन गौरवण्यात आले, तसंच त्यांच्या गझल मैफलींना कार्यक्रमाची रंगत वाढवली आहे। गझल परंपरेचे जतन आणि संवर्धन व्हावं यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहनही यावेळी करण्यात आले।
अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी काय भीमराव दादा तुम्हाला दिलं पाहिजे, तर मी हा प्रयत्न करतो की अमरावती येथे स्वर्गीय गझलकार सुरेश भट यांचं स्मारक बांधण्याचा निर्णय आपण करू आणि याकरता लागणारी जागा, याकरता लागणारा निधी, संपूर्ण जागा आणि निधी सरकारकडनं देण्याची व्यवस्था या जिल्ह्याचा पालकमंत्री मी म्हणून करेल. नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय IT कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचं धर्मांतर आणि लैंगिक शोषणाचं प्रकरण समोर आलंय. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर येते. सर्व आरोपी पीडित मुलींना त्यांच्या जाळ्यात कसे ओढायचे याची मोडस ऑपरेंडी ABP माझाच्या हाती लागली आहे. आपण सभ्य असल्याचं आवाहन हे आरोपी तरुणींना जाळ्यात ओढायचे. त्यासाठी व्हॉट्सअपवर वेगळा ग्रुप तयार करण्यात आला होता. कामावर प्रेशर असल्यास हे आरोपी पीडितांना मदतीचं नाटक करायचे, त्यांच्याशी जवळीक साधायचे. पुढे या तरुणींवर लैंगिक अत्याचारही केले जायचे आणि त्यानंतर धार्मिक कट्टरतावादी विचार करून धर्मांतरासाठी पीडित मुलींकडे तगादा लावला जायचा. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा आता उलगडा केलाय. तरुणींचे पद्धतशीरपणे ब्रेनवॉश करून धर्मांतर करण्याचा मोठा मास्टर गेम कंपनीत सुरू होता. हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी पीडितेची चौकशी सुरू केली आहे. तपासादरम्यान पीडित तरुणीच्या बाबतीत अनेक चक्रावणाऱ्या बाबी समोर आल्यात. एका पीडितेने सलग 2 वर्ष महिनाभर रोजचे पकडण्यास सुरुवात केली होती. हिंदू मैत्रिणींनी तिला जेवणासाठी बोलावले तरी ती स्पष्ट नकार देत असे. धक्कादायक म्हणजे पीडितेनं गेल्या वर्षापासून लिपस्टिक लावणे पूर्णपणे बंद केलं होतं. दरम्यान या प्रकरणातील 5 आरोपींना काल न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यामध्ये तौसिफ अत्तार, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ अन्सारी अशा 5 आरोपींचा सहभाग आहे. हे सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली आहे. तर याच प्रकरणातील आरोपी आणि कंपनीतील HR अश्विनी चैनानी हिला देखील गुरुवारी पुण्यातून ताब्यात घेण्यात आले. तिला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात दाखल असलेल्या 9 गुन्ह्यांचा SIT कडून तपास सुरू झाला आहे. आरोपी मेहरबान न्यायालयात हजर करण्यात आले होते. एक जो पूर्वीचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये एक महिला आरोपी हजर करण्यात आली होती, त्याच्यासाठीचे वकील दुसरे होते. आज जो इतर आरोपी जे हजर करण्यात आले त्यांच्या वतीने मी, बाबा सय्यद साहेब, हनीफ शेख आम्ही लोकांनी काम बघितलं. त्यांचा एक मुद्दा होता की आरोपी तपासात सहकार्य करत नाही. त्याच्यावर आमचं म्हणणं होतं की सुप्रीम कोर्टाने पण सांगितलेलं आहे की तपासात सहकार्य करणं म्हणजे काही आरोपींनी गुन्हा कबूल करणे नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आज मेहरबान न्यायालय दोघांचा युक्तिवाद ऐकून योग्य तो हुकूम करेल. अजून हुकूम झालेला नाही आणि मागचे जे काही न्यायालयीन कोठडीचे हुकूम झालेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही लवकरच जामिनाचे अर्ज दाखल करतोय. नाशिकमधील कंपनीतील धर्मांतर प्रकरणी मंत्री गिरीश महाजन यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. नाशिकमधील कंपनीत पीडितांना गोमांस खायला दिलं असून त्यांना नमाज पढायला लावल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलंय. दरम्यान या प्रकरणी नाशिकमधील आजूबाजूच्या कंपन्यांमध्येही तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. मुलींना गोमांस खायला घालणं, त्यांना महिनाभर रोजे पकडायला लावायचं, त्यांना नमाज पडायला लावायची आणि धर्मांतरण करायचं. काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्या ठिकाणी, महिला, त्यांच्याकडे तक्रार करून सुद्धा त्यांनी या संदर्भामध्ये कुठली दखल घेतलेली नाही. त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अतिशय गांभीर्याने विचार करतात. त्या ठिकाणी नोकरीचा आमिष दाखवून मुलींवर अशा पद्धतीने अत्याचार होतोय, धर्मांतरण केलं जातंय, त्यांना गाईचं मांस खायला लावतायत. मला वाटतं हा विषय अतिशय गंभीर आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा असं की नोकरी लावून देतो वगैरे म्हणणारे काही लोक आहेत का, बाजार आहेत का, तसं की चाललंय का? अतिशय सिरियस, अतिशय गांभीर्याने हा विषय सुद्धा त्याच्याकडे बघावं लागेल. आणि मी पुन्हा सांगेल की इतर कंपन्या ज्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा खूप लक्ष घालण्याची गरज आहे, खूप लक्ष घालण्याची गरज आहे. तर मला वाटतं हे सगळं रॅकेट आहे. चंद्रपुरात महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त 3 दिवसीय महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी खरात विरोधात तक्रार केली आहे. खरातच्या जागी जर एखादा मुसलमान असता तर सर्व मुसलमानांची वरात काढली असती. समाजात जात धर्म न पाहता चुकीच्या व्यक्तीला ठामपणे विरोध करण्याची हिंमत निर्माण झाली पाहिजे, असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलंय. खराच्या ठिकाणी एक जर मुस्लिम असता, त्याच ठिकाणी जर मुस्लिम असता की त्या मुसलमानाची वाट काढली, त्यावर कोण बोलतोय? हे कोणीही धर्माचा, कोणत्याही जातीचा असू दे, तो नालायक आहे. त्याला नालायक करण्याची ताकद असली पाहिजे, ही समाजामध्ये निर्माण केली.
नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणात एसआयटीचा तपास अधिक वेगाने सुरू असून मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिरातील पुजाऱ्याची पुन्हा चौकशी करण्यात आली आहे. पूजाविधीच्या नावाखाली खडे, रत्न आणि बनावट अंगठा देत भक्तांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी संबंधित सराफ व्यावसायिकाचीही चौकशी करण्यात आली असून खरात समक्ष जाब हे नोंदवण्यात आले आहेत. देवाचा अवतार असल्याचं भासून आर्थिक फायदा केल्याचे पुरावे समोर येत असून या सर्व व्यवहारांचा तपास एसआयटीकडून सुरू आहे. महिलांच्या लैंगिक शोषणासह लोकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगाची हवा खाणाऱ्या अशोक खरातच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. खरात विरोधात त्याच्या सीए असलेल्या ललित पोफळेंनी फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. धार्मिक विधीच्या नावाखाली भोंदू खरातनं त्याच्याच शिवनिका संस्थेचं काम पाहणाऱ्या सीएला 8,76,00,000 रुपयांना गंडवल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी एसआयटीनं ललित पोफळेची तक्रार नोंदवून घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे खरात विरोधातील गुन्ह्यात आणखी भर पडणार आहे. खरातच्या शिवनिका संस्थेवर एक सीए हवा यासाठी पोफळेची संस्थेवर विश्वस्त म्हणून नेमणूक केल्याची माहिती देखील समोर आली आहे. भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात सध्या फरार आहे. तिनं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय. या जामीन अर्जावरील सुनावणी काल पार पडणार होती, मात्र आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावर आता पुढील सुनावणी 16 तारखेला होईल. आरोपीचे मुख्य वकील हजर नसल्यानं न्यायालयाकडून सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. भोंदू अशोक खरातनं पतसंस्थांमध्ये केलेल्या घोटाळ्यांमुळे रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर या अडचणीत सापडल्यात. शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांना नोटीस बजावली आहे. प्रतिभा चाकणकर यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या नावे ही समता पतसंस्थेत 4 खाती आहेत. या खात्यांमधून 2 कोटींचा व्यवहार झाल्याची माहिती आहे आणि त्यामुळे शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकरांच्या 2 पत्त्यांवर नोटीस पाठवली आहे. नोटीस मिळाल्यावर 5 दिवसात जबाब देण्यासाठी त्यांना हजर राहावं लागेल. नाशिक सातपूर लैंगिक शोषण प्रकरणी रवींद्र एरंडेला न्यायालयानं कोठडीत सुनावली आहे. रवींद्र एरंडेच्या पेनड्राईव्हमध्ये 121 व्हिडिओ असल्याचं तपासात स्पष्ट झालंय. गोरगरीब महिलांना नोकरीचं आमिष दाखवून लैंगिक शोषण करून त्याचे छुप्या पद्धतीनं व्हिडिओ काढल्याचं तपासात समोर आलंय. महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात अटकेत असलेला अत्याचारी आरोपी रवींद्र एरंडे याची नाशिक पोलिसांनी आपला खाक्या दाखवत अशोक खरातसारखी अवस्था केली आहे. क्राईम ब्रँच युनिट 1च्या कार्यालयातून बाहेर पडताना तो हात जोडून लंगडत बाहेर आला आणि त्यानं नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असा नारा दिलाय. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये रवींद्र एरंडेला धड चालता येत नसल्याचं दिसतंय. येवल्याजवळ पिंपळगाव जलाल या टोलनाक्याजवळ महामार्ग पोलिसांनी चक्क ट्रक जाळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. चालकांना पैसे न दिल्यानं पोलिसांनी ट्रकच जाळल्याचा आरोप करण्यात येतोय. या ट्रकमध्ये लष्करी जवानाचं साहित्य होतं अशी माहिती आहे. महामार्गावर ट्रॅप लावून पोलीस ट्रक चालकांकडून